एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 33 सुरू करायचा आज आपल्याला. आपण काल पाहिलं की प्रबुद्ध नारायणाने जनक राजाला भगवत जो भक्त आहे, भागवत भक्त जो आहे, त्या भागवत भक्ताची त्या भगवंतावरती प्रेम तयार झालं. आणि प्रेम तयार झाल्यानंतर त्याची जी अवस्था होती, त्या भक्ताची जी अवस्था होती, त्या अवस्थेची त्या देहावरती जे काय चिन्ह उमगतात, हे चिन्ह आपण काल पाहिले का ना. अष्टसात्विक भाव आपण त्याला म्हणतो, असे तयार झालेले काल आपण पाहिलं. आज पाहूया. येते भागवतान धर्मान शिक्षेन भक्त्या तदोथ्यया नारायण परो माया मात्र जस्ताराती दुस्तराम. श्लोक क्रमांक 33. प्रबुद्ध नारायण म्हणाले, ह्याप्रमाणे भागवत धर्माचे शिक्षण घेणारा भक्त त्या धर्माच्या आचरणामुळे निर्माण झालेल्या भक्तीमुळे नारायणाशी एकरूप होऊन एरवी दुस्तर असणाऱ्या मायेचे उल्लंघन करतो. काय सांगितले प्रबुद्ध नारायणांनी की म्हणले, अरे राजा, की अशा प्रकारे त्या भक्ताला त्या भागवत धर्माचं प्रेम लागलं, त्या भगवंताबद्दल प्रेम तयार झालं, त्याची अशी स्थिती झाली की मग काय होतं, दुस्तर असणारी मायेचं तो उल्लंघन सहज करू शकतो, एरवी मायेचं उल्लंघन करू शकत नाही. म्हणजे ही गोष्ट व्हायलाच पाहिजे, प्रत्येकाला ही गोष्ट व्हायलाच पाहिजे. जो कोणी भक्त असेल ना, त्याला ही गोष्ट व्हायलाच पाहिजे. कोणती? जी आपण काल पाहिली. येशी ही भागवत धर्म स्थिती शरण जाऊन सद्गुरु प्रते अभ्यासावे भगवत भक्ती तय मायेची शक्ती बाधू न शके. म्हणून हे राजा, अरे भागवत धर्माची ही जी लक्षणं मी तुला सांगितली आहेत, ही लक्षणं सद्गुरूला शरण गेल्याशिवाय प्राप्त होत नाही. म्हणून त्या भक्ताने सद्गुरूला शरण जावं आणि त्या भागवत भक्तीमुळे जे भक्तीचं त्यामुळे त्या ठिकाणी काय होईल, उदय होईल. म्हणजे त्याच्या ठिकाणी भागवत भक्ती, भगवत प्रेम, त्या भगवंतावरचं प्रेम त्याच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये तयार होईल. आणि मग ह्या धर्माच्या लक्षणाप्रमाणे खरोखर त्याने आचरण ठेवले, त्याला तशी स्थिती झाली की मग या मायेचा प्रभाव त्या भक्तावर पडणार नाही. माया वेदशास्त्रा अनावर ब्रह्मादिका अति दुस्तर ते सुखे तर ती भगवत पर हरिनाम मात्र स्मरणार्थे. वेद आणि शास्त्रे यांना माया अकलनीय आहे. बघा, वेदाला शास्त्राला माया कशी अनकलनीय, म्हणजे न समजणारी आहे, त्यांनाही ती माया कशी ती सांगता येत नाही. आता आपण काल आधीच पाहिलं, अंतरिक्ष ऋषींनी सांगितलं होतं, जनकराजाने प्रश्न विचारला, म्हणजे हे भगवंत म्हणलं, हे जनकराजाने विचारलं होतं ना, म्हणलं हे नारायण, की ते माया म्हणजे काय आम्हाला नेमकं सांगा. म्हणले, राया तुझा प्रश्नच गेला वाया, का नाही, कसं सांगू तुला म्हणले ती माया. कसं म्हणले, ही अनकालनीय आहे, ही न कळणारी. म्हणले वेदाला शास्त्राला समजत नाही ही माया कशी आहे. मग आपल्यासारखे सामान्य जीवाला समजेल का ही माया कशी आहे? ती नाही समजणार का? कारण ब्रह्मदेव आणि इतर देवता ह्या सुद्धा या मायेला ओलांडू शकत नाहीत. बघा, ब्रह्मदेव, देवता ह्या सुद्धा मायेचं उल्लंघन करू शकत नाही, त्याला ओलांडू शकत नाही. पण भक्त मात्र, जो हरीचा भक्त असेल ना, जो भगवंताचा भक्त असेल, त्याने मात्र जर त्या हरीचं नामस्मरण केलं की ती माया सहज तरून जाते, सहज माया तरून जाऊ शकतो. असं भक्त आहे. म्हणजे किती सोपं आहे. पण काय केलं पाहिजे त्यांनी? त्या भगवंताची भक्ती केली पाहिजे. कशी केली पाहिजे? शास्त्राने सांगितली अशी. आणि शास्त्राने सांगितलेली भक्ती अशी करायची की कोण सांगणार आपल्याला? शास्त्र वाचून समजणार नाही आपल्याला ही भक्ती कशी करायची. ती सद्गुरूला अनन्य भावाने शरण गेल्यानंतर सद्गुरूंच्या माध्यमातून ही भक्ती आपल्याला समजेल. पण सद्गुरू पण कसे असावे? परंपरेने आलेले असावे. परंपरा म्हणजे कशी? जशी ज्ञानोबारायांची परंपरा आली ना, नाथ संप्रदायामधली, तुकोबायांची परंपरा आली, चैतन्य संप्रदायाची, का नाही, तशी आपली जशी एकनाथ बाबांची परंपरा आली, आनंद संप्रदायाची, तशी परंपरेने आलेले पाहिजे सद्गुरू. हरिनामाच्या गजरा पुढे माया पळे लवड सवडे या लागे तरुण पाव घडे सुख सुरवाडे हरिभक्ता. म्हणून हरिनामाचं गजर जिथे असतो तिथे भेदबुद्धी आणि माया यांना धाराच मिळत नाही. बघा ना, म्हणजे ज्या ठिकाणी हरिनामाचा गजर चालू आहे ना, त्या ठिकाणी भेद राहत नाही. ज्या ठिकाणी हरिनामाचा गजर चाललाय त्या ठिकाणी भेद राहत नाही. आणि आपल्याला अलीकडे भेदच जास्त ऐकायला मिळायला लागले आता. मग कसं काय जमून? मग एक तर हरिनामाचा गजर कमी पडलाय आणि एकमेकाची निंदा आणि स्तुती सुरू झाली, त्यामुळे तिथे भेद तयार झाला. जिथं हरिनामाचा गजर सुटला तिथं भेद तयार होणार. जिथं हरिनामाचा गजर चालू आहे त्या ठिकाणी भेद राहणार नाही. म्हणून प्रत्येक भक्ताने काय केलं पाहिजे? त्या भगवंताच्या नामामध्ये मग्न राहिलं पाहिजे, त्या चिंतनामध्ये मग्न राहिलं पाहिजे भक्त, तरच त्याच्या ठिकाणचा भेद जाईल. एरवी त्याच्या ठिकाणचा भेद जाणार नाही.
म्हणून त्यामुळे हरिभक्तांना तरुण उपाय मिळत असतो का, तर त्यांच्या ठिकाणी भेद गेला. त्यांना ते आत्मस्वरूपाचं सुख मिळत असतं का, तर त्यांचा भेद गेला. म्हणून जी खरी त्या परमात्म्याची भक्ती करत असताना एकच गोष्टी महत्वाची, ती म्हणजे आपलं भेद घालवणं. परमात्मा एकच आहे आणि तो सोडून दुसऱ्या जगतात काही नाहीच आहे. सगळं जगतच तो झालेला आहे. तो जगतच त्या स्वरूपाने नटलेला आहे. असा ठिकाणी आपल्या बुद्धीचा निश्चय होणं गरजेचं आहे. आणि एवढ्यासाठी एवढा सगळा परमात्मा खटोप करायचा आहे आपल्याला. बाकीचं काही नाही करायचं, फक्त एवढं करायचं. याला म्हणायचं आवरण काढणे. आत्मस्वरूपावर आपल्याला आलेलं जे आवरण आहे ते आवरण काढायचं आणि आपल्याच आत्मस्वरूपाचा आपल्याला जेव्हा अनुभव येतो त्यावेळेस काय होतं, ही जगत सगळं ब्रह्ममय दिसायला लागत. आणि जर जगत सगळं म्हणजे परमात्मा सोडून आता दुसरं काहीच नाही असं होईल ना, त्याच वेळेस त्याला आत्मस्वरूपाचं सुख मिळेल, एरवी त्याला मिळणार नाही. मग परात पर नारायणाची माया, भजता नारायणाच्या पाया, सुखेची तारी जे गा राया, त्या भजन उपाय सांगितले. म्हणून हे राजा, अरे नारायणाच्या चरणांची भक्ती केली तरच नारायणाचीच माया त्याला ओळखता येते, एरवी ओळखता येणार नाही. कारण ती भगवंताच्या अधीन आहे माया. म्हणून त्याची शक्ती येते भगवंतांची एक. तुला महत ब्रह्म म्हणलंय, ती एक महान शक्ती त्या भगवंतांची. म्हणून त्याला शरण जावं लागेल तर ती माया ओळखता येते. मला सांगा, दोन नवरा बायको म्हणजे नवरा बायको समज. मग आता नवऱ्याला काय करायचंय आपल्याला, नवऱ्याला काय त्यांच्या घरामध्ये जाऊन आपल्याला नेमकी ती महत्वाच्या गोष्टी काय येतं का, त्या नवऱ्याच्या जवळ जायचं, हे करायचंय का नाही. मग काय करावं लागेल आपल्याला, नवऱ्याची ओळख करता येत नाही ना. मग काय करावं लागेल, किंवा उदाहरण समज समज आपल्याला पैसा कमवायचा आहे. मग काय करावं लागेल आपल्याला, लक्ष्मी पाहिजे आपल्याला, लक्ष्मी. मग काय करावं लागेल आपल्याला, त्या नारायणाचं भजन करावं लागेल तर लक्ष्मी आपल्या जवळ राहते. का, कारण लक्ष्मी त्याची जवळ आहे ना. मग आता ही माया कोणाची आहे, ते भगवंतांची, ती महत शक्ती आहे ती एक. आणि मग तिला जवळ घ्यायचं असेल काय करावं लागेल आपल्याला, त्याचीच आपल्याला सेवा करावं लागेल, त्याचं नामस्मरण करावं लागेल, त्याचे चिंतन करावं लागेल. आणि त्याची स्वरूप नामाची जी पद्धत आहे, त्याचं जे ओळख आहे, ते सद्गुरूला शरण गेल्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणून तेव्हा ती भक्ती कशी करावी हे मी तुला सांगितले. ती भक्ती कशी करायची ते मी तुला सांगितलं. आणि ती भक्ती कशी करायची हे तुला कोण समजून सांगेल, सद्गुरू समजून सांगतील. म्हणून तू त्यांना प्रत्येकाने काय करायचं, ज्याला असं वाटतं ना की मला अशी भक्ती प्राप्ती व्हावी, त्यांनी सद्गुरूला शरण जावा. माया तरुणुपाय स्थिती राया तुवा पुशिली होती, तदर्थी मुख्य भगवत भक्ती जाणणी शेती नृपनाथा. म्हणून हे राजा, तू मायेच्या बाबतीत जे प्रश्न केलेत त्यावर माझे हेच उत्तर आहे. आतापर्यंत विचारलं नाही, मायेच्या बाबतीत तू प्रश्न केले होते ना आम्हाला, मग त्याचं उत्तर हेच आहे. म्हणून हे की माया तरुण जाण्यास भगवंतांची भक्ती हेच उत्तम साधन आहे, दुसरे साधन नाही. भगवंतांची भक्ती करणं हेच साधन आहे. हे यागानी त्यांनी ती नाही माया तरुण जाऊ शकत नाही. तो का जाऊ शकत नाही, कारण त्या ठिकाणी आपल्याला अभिमान होणार आहे. आता कारण कलियुगामध्ये ही साधनं फार दुस्तर आहेत, म्हणजे फार अवघड येतं. सगळ्यात सोपं साधन म्हणजे कलियुगामध्ये असेल ते म्हणजे भगवंताची भक्ती. म्हणून भक्ती पाशे नित्य तृप्ती, भक्ती पाशे नित्य मुक्ती, भक्ती पाशे भगवत प्राप्ती, माया निवृत्ती हरिभजने. भक्ती असेल तिथे तृप्ती होते. बघा, जिथं भक्ती असेल ना तरच तो भक्त तृप्त होऊ शकतो. जिथं मुक्ती आणि भगवंतांची प्राप्ती हे नित्य असतात, ते हरिभजनाचे मायेची निवृत्ती होते. आणि ज्या ठिकाणी भक्ती असते तो तृप्त होतो, आणि ज्या ठिकाणी भक्त तृप्त असतो त्या ठिकाणी भगवंत असतो, आणि ज्या भगवंताचं नाम असतं, आणि ज्या ठिकाणी भगवंताचं नाम असतं ना त्या ठिकाणी मुक्ती आणि त्या भगवंताची प्राप्ती ही राहतेच. म्हणून हरी नाम भजन कल्लोळे, माया जीवितो घेऊन पळे, भक्त तरी ती भाळे भोळे, हरी भजन बळे महामाया. पण भगवत नाम कीर्तनाच्या गर्जनाने माया पलायन करते. भोळे आज्ञानी भक्त हरिभक्ताच्या बळावर मायेला सहज तरून जातात. मग एवढं सोपं साधन आहे भक्तीचं, हे नामाचं एवढं सोपं साधन आहे. जे साधे बोळे आहेत ना, साधे बोळे, भोळे बाबडे, ज्याला लिहिता येत नाही, ज्याला वाचता येत नाही, ज्याला कळत नाही, शास्त्र समजत नाही, असे जरी असले ना ते सुद्धा हे माया सहज तरून जाऊ शकतात. एवढं सोपं साधन आहे म्हणले राजा. असं काही नाही की त्याला लय शास्त्रच कळलं पाहिजे नंदा, काही नाही अजिबात. फक्त त्याने काय करावा, भगवत चिंतन करावं बस. करिता नारायणाची भक्ती, निज भक्त सुखे माया तरती, ते नारायणाची मुख्य स्थिती, सोय चक्रवर्ती पुसतो. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, ज्या नारायणाच्या भक्तीने
हे जे भक्त माया तरून जातात त्या नारायणामुळे, त्या नारायणाचे मूळ जे स्वरूप आहे, असं काय त्याचं मूळ स्वरूप, असे राजा पुढे विचारतो. अरे नेमकं भगवान हे राजा विचारतोय, म्हणजे हे प्रभू, तुम्ही जे माया सांगितली की ज्या भगवंताच्या नावाने ती माया तरून जाता येते, असं असणार ते भगवंताचं नेमकं मूळ स्वरूप काय, ते मूळ स्वरूप आम्हाला सांगा. राजवाच नारायणाभिधानश्यम ब्राह्मण परमात्मनः निष्ठमहर्त न वक्तुम ययो हि ब्रह्मवित्तात्मा. श्लोक क्रमांक 34. राजा म्हणाला, हे नारायण, ज्याचे नाम आहे त्या ब्रह्माचे परमात्म्याचे स्वरूप आम्हाला सांगण्यास तुम्हीच योग्य आहात, कारण तुम्ही श्रेष्ठ असे ब्रह्मविद्ते आहात. सर्वाभूते भगवत भाव हा मुख्य माया तरण उपावो, ऐकुनी सुखावाला राहो, त्यांनी आनंदे पाहो परब्रह्म पुसे. सर्व प्राण्यात भगवत भक्तांना ठेवणे, सर्व प्राण्यात भगवत भक्तांना ठेवणे म्हणजेच अभेद भक्ती, हे माया वलांण्याचा तुम्ही मुख्य उपाय आम्हाला सांगितला. काय जेवढे काय दिसतंय ना, ह्या सगळ्या चराचरमध्ये हा परमात्माचं स्वरूप आहे असं पाहणं म्हणजेच अभेद भक्ती करणं, यांनीच त्या मायाला वळणता येतं, हा मुख्य उपाय आम्हाला तुम्ही सांगितला. कोण बोलतोय? राजा बोलतोय. कुणाला बोलतोय? नारायणाला म्हणतोय. जे नारायण आहेत ना त्यांनाच बोलतोय ना. आणि सध्या सांगतोय कोण? प्रबुद्ध नारायण सांगतात. मग हे ऐकून राजाला खूप समाधान वाटले. वा वा, म्हणजे तुम्ही फार आम्हाला सुंदर असं सांगितलं, सोपा उपाय सांगितला आम्हाला तुम्ही, काय म्हणून अभेद भक्ती केली पाहिजे. त्यांनीच काय होईल, ही माया तरून जाता येईल, अन्यथा तरून जाऊ शकत नाही. पण आम्हाला आनंद वाटला, पण आणि परब्रह्माचे स्वरूप विचारू लागला. आम्हाला आनंद वाटला, आम्हाला समाधान झालं, तुम्ही आम्हाला साधन दिलं. पण जरी तुम्ही आम्हाला साधन दिलं, सगळं हे झालं, पण नेमकं तर त्या असणारा परमात्मा आहे, त्याचं स्वरूप काय नेमकं? सगुण येतो का निर्गुण आहे का कसा आहे नेमकं आम्हाला सांगा तुम्ही. कारण ह्यांनी तर सगुणाने सांगितलं ना, सगुण येतो, ते सगुणाची भक्ती करायची आणि मग पुढे तो व्यक्तो निर्गुण निराकार असणारा. नेमकं आता त्याचं स्वरूप काय नेमकं आम्हाला ते सांगा, असा राजाचा प्रश्न आहे. करिता नारायणाची भक्ती उत्तम भक्त माया तरते, ते नारायणाची निजस्थिती साक्षी नृपती पुसतो. ज्या नारायणाची भक्ती केली असता श्रेष्ठ भक्त तरुण जातात, त्या नारायणाचे स्वरूप राजा उत्तम जिज्ञासाने विचारू लागला. आणि तो म्हणाला, बघा, ज्या परमात्म्याची, ज्या भगवंताची भक्ती करून सहज साधे भोळे भक्त सुद्धा तरुण जातात, असा असताना त्या भगवंताची भक्ती त्या भगवंताचं स्वरूप राजा विचारायला लागला जिज्ञासाने. म्हणजे त्याला तळमळ लागली, इच्छा लागली त्याला. आता नेमकं कसं स्वरूप असेल त्या भगवंताचं, नेमकं कसं असेल, तो कसा दिसत असेल, तो कसा राहत असेल, म्हणून तळमळ लागली त्या राजाला. ब्रह्मा परमात्मा नारायण वस्तुशीच म्हणणे जाण, ते वस्तुनिष्ठा परिपूर्ण राजा पण पसतो. ब्रह्म परमात्मा नारायण ह्या नामाने एकच परिपूर्ण सद्वस्तू निर्दिष्ट केली जाते. बघा काय म्हणतो राजा, ब्रह्म परमात्मा नारायण ते एकच नाम किंवा नामान, ही एकच परिपूर्ण वस्तू आहे, एकच वस्तू दाखवली त्यांनी. काय ब्रह्म त्यालाच म्हणायचं, परमात्मा हे त्यालाच म्हणायचं का नाही, नारायण हे त्यालाच म्हणायचं, आणि सदवस्तू तीच सदवस्तू आहे, म्हणजे एकच वस्तू असणारी, हे त्याला अनेक नावाने त्याला काय केलं, दर्शवलं जाते. सकळा माझी अधिष्ठान सभाय ज्याचेने परिपूर्ण, त्या स्वरूपा ते नारायण सोय वेदाज्ञा बोलते, तेच सर्व जगाचे अधिष्ठान आहे. बघा, आणि तेच काय सगळ्याचं अधिष्ठान आहे, जगाचं अधिष्ठान आहे. म्हणजे जसं सगळ्या अलंकाराचं अधिष्ठान सोनं आहे, जसं सगळ्या कपड्यांचा अलंकार कापूस आहे, तसं सगळ्या जगताचं अधिष्ठान, सगळ्या विश्वाचं अधिष्ठान कोणी? ते परब्रह्म आहे, किंवा ती ब्रह्म आहे, किंवा तो नारायण आहे. त्याच्याच योगाने जग अंतर्बाह्य परिपूर्ण होते. वेदवते त्यालाच नारायण असे म्हणतात. बघा, कुणाला म्हणायचं नारायण? की ज्या अधिष्ठानाने, ज्या परमात्म्याने जो मूळ असणारा निर्गुण निराकार आहे, त्याने काय केलं, सगळे जग धारण केले, जगच तो झालाय, आकाराला आलाय. असा आलेला आकाराला अधिष्ठान असणारा, त्याच्याच योगाने काय होतं, आता आणि बाहेर तोच आहे परिपूर्ण भरलेला, असा असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्यालाच वेदवत्य काय म्हणतात. वेदवत्य म्हणजे वेदाचे ज्ञानी असणारे, वेदांचा अभ्यास करून ज्ञानी असणारे, त्यालाच नारायण म्हणतात, असे मी ऐकलेले आहे. कोण बोलतोय? राजा म्हणतोय. असं मी ऐकलंय बाबा, जे शहाणी, ज्यांनी शास्त्राचा अभ्यास केलाय, ज्यांनी वेदांचा अभ्यास केलाय, ते काय म्हणतात, त्यालाच नारायण म्हणतात. पण त्याचे खरे तत्व मी जाणत नाही. पण नेमकं खरं तत्व काय ते मला अजून काही माहित नाही. माझ्या कानावर आले, मी ऐकून ऐकून मला कळलंय काय, हा सगळा परमात्माचे, हा सगळा ईश्वराचे, तोच देव आहे सगळा, तोच कृष्ण आहे, तोच राम आहे का नाही, तो सगळा दत्त आहे, तो सगळा सद्गुरूपाने दाखलाय. म्हणजे काय, हे सगळं मला कळलंय, हे कानावर आलंय माझं. पण नेमकं ते तत्व काय,
ती नेमकी वस्तू म्हणजे कशी, ती अनुभवायची कशी, हा म्हणजे नाही म्हणत की नेमकं कसं आहे मला सांगा, का नाही. कोण म्हणतो ते असं आहे, तो तसा आहे, तो तसा आहे भगवंत, पण नेमकं सांगायचं मला सांगता येईल का, जोपर्यंत स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत. तसं राजा म्हणतोय की नेमकं तत्व मी जाणत नाही ते. मला माहित आहे हा सगळा परमात्माच नाकला व्यापक येतो, पण त्या असणारा परमात्मा, तो व्यापक असणारा त्याचं तत्व काय नेमकं ते मला माहित नाही. म्हण तुम्हा ऐशे ज्ञाननिधी भाग्ये जोडले ते त्रिशुद्धी, तुमच्या वचनामृत बोधे अहंबुद्धी उपजेना. खरोखर आपल्यासारखे ज्ञाननिधी मला आज मोठ्या भाग्याने लाभले आहे. काय म्हणतोय बघा ना, म्हणले आज किती माझं नशीब आहे की आज खरंच माझं भाग्य उदयाला आलंय की तुमच्यासारखे साधू संत आज मला काय झालेत, लाभलेत. एवढं ज्ञानी असणारे आपले वचनामृत प्राशन करून माझा अहंकार शांत झाला आहे. बघा तुम्ही जे आम्हाला सांगितलंय त्यांनी काय झालं, माझा अहंकार शांत झालाय, त्या स्वनंदाला माझा भरता आला आहे, विचित्त वृत्ती माझी आपले बोलणे ऐकण्यास उत्कुंठ लागली आहे. माझ्या चित्ताला वृत्तीला काय झाले, तुम्ही काय सांगताय नेमकं तुम्हाला ऐकायला छंद लागला, जसं तुम्हाला ऐकू वाटतं ना, अजून काय ग्रंथामध्ये शास्त्रामध्ये पुढं काय का नाही, जसं तुम्हाला उत्कंठा लागली ऐकण्याची, तसं त्या जनक राजाला उत्कंठा लागलेली, हे नारायण काय सांगतात अजून त्या भगवंताबद्दल. म्हणून किती श्रवण केले तरी मला समाधान होत नाही, त्यामुळे तेव्हा आपण मला ते तत्व सांगा. किती जरी श्रवण केलं तुम्ही, मला एवढं सांगितलं आतापर्यंत ना, मला अजून ऐकावंच वाटते, माझी तृप्तीच होत नाही श्रवणाची. म्हणून काय मला करा, माझ्यावरती कृपा करा आणि ते नेमकं त्या परमात्म्याचं, त्या ब्रह्माचं, त्या नारायणाचं तत्व काय ते तत्व मला सांगा. तुमच्या वचनोक्ती ओसंगेली स्वानंद स्फूर्ती, लांचावली चित्तवृत्ती सर्वनी तृप्ती कदा न मनी. ऐकुण्या रायाचा श्रेष्ठ प्रश्न, प्रबुद्धा धाकुटा पिप्पलायन, तो बोलावाया आपण स्वानंदे पूर्ण सरसावला. एकनाथ महाराज म्हणतात, राजाचा हा श्रेष्ठ प्रश्न ऐकून प्रबुद्धाचा धाकट्या व पिप्पलायन उत्तर देण्यास पुढे आला. हे 9 नारायण आलेले आहेत ना, आतापर्यंत कोणी कोणी उत्तर दिलं. पहिला अंतरिक्ष ऋषी, अंतरिक्ष नारायण, दुसरे पहिले कवी नारायण, दुसरे अंतरिक्ष नारायण, तिसरे प्रबुद्ध नारायण आणि आता चौथे पिप्पलायन. आता त्या राजाने जो प्रश्न विचारलेला आहे की त्या परमात्म्याचं नेमकं तत्व काय आहे, त्या नारायणाचं नेमकं तत्व काय आहे, ते मला मी कळत समजत नाही. त्याचा प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी जे असणारे जे 9 नारायण येतं, त्यातले जे पिप्पलायन नारायण येतं ते आता पुढे आले उत्तर द्यायला त्याच्या प्रश्नाचं. पिप्पलायन वाच, स्थित्यद्व प्रलय हेतु रहेतु तुरश्य, यत स्वप्न जागृत सुषुप्तिशीर सद्विहिष्य, देहेंद्रिया सुहृदयानी चरतंती न संजीवी, तानी तदवेही परम नरेंद्र. श्लोक क्रमांक 35. पिप्पलायन म्हणाले, हे राजा, तुला परमतत्व काय ते सांगतो. उत्पत्ती स्थिती आणि लय यांची ते कारण असते, पण स्वतः हेतुरहित असते. जागृती स्वप्न व गाढ झोप या तिन्ही अवस्था अस्तित्वात असते. तसेच त्या पलीकडील समाधी मध्येही ते अस्तित्वात असते. त्याच्याच योगाने देह इंद्रिय प्राण व मन यांना चेतना मिळते आणि ते कार्य करतात, त्यालाच नारायण असे म्हणतात. बघा नेमकं नारायण म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, नेमकं त्याचं तत्व काय ते मला सांगा, असा राजाचा प्रश्न आहे. त्या राजा प्रश्नाला पिप्पलायन नारायण आता उत्तर देतात. अगा ज्याचेनी उपजे उत्पत्ती, त्याचेनी अंगे स्थितीशी स्थिती, ज्याचेनी प्रलया प्रलय शक्ती, ऐसा जो त्रिजगती मुख्य हेतू. हे राजा, अरे ज्याच्यापासून सृष्टी उत्पन्न होते त्याच्याच अंगानेच तिचे पालन होते. बघा, अरे राजा म्हणले काय झालं, सृष्टी ज्याच्यापासून तयार झालं त्याच्यापासूनच काय झालं, ते त्यांनीच पालन केलंय आणि प्रलय करण्याची शक्ती सुद्धा त्याच्याकडेच आहे. म्हणजे तयार कोणी केलंय, त्यांनीच तयार केलंय. त्याचं पालन पोषण कोण करतोय, तोच करतोय. आणि नाशय कोण करतो, तोच करतोय. म्हणजे हे त्रैलोक्याचे मुख्य कारण, हेच खरं त्रैलोक्याचे मुख्य कारण आहे. उदाहरण द्यायचं झालं, गव्हाची पेरणी कोणी केली, आपण केली. गव्हाला त्याचं खत पाणी खुरपणी निंदणी कोणी केलं, हे आपणच केलं. गहू उद्या काय झाला, परिपक्व झाला आणि त्याचा नाश कोणी केला, आपणच केला. म्हणजे गव्हाचं जे झाड आहे ना, त्या झाडाला उगायला कोणी लावलं, आपण लावलं. त्याला पाणी दिलं, त्याला पेरणी केली, त्याला पाणी दिलं, खत पाणी घातलं, त्यातलं असणारे जे तण गवत आहे ते गवत काढून टाकलं आणि ते परिपक्व झाल्यानंतर ते झाड आपण नष्ट कोणी केलं, आपणच केलं. तसं हे जगत तो परमात्मा काय करतोय, उत्पत्ती तो करतोय, त्याचं पालन पोषण तोच करतो आणि त्याचा सर्वनाश कोण करतो, तो परमात्माच करतो. आणि त्यालाच म्हणायचं नारायण. आणि अशी त्याची शक्ती आहे, असं त्याची प्रलय करण्याची शक्ती त्याच्याकडे असते. ते त्रैलोक्याचे मुख्य, त्रैलोक्याचे हेच मुख्य खरं कारण आहे.
म्हणून आपल्याला काय होतं, हे एक राहत नाही, सतत बदल होत राहतो याच्यामध्ये. तयार व्हायचं, स्थिर व्हायचं, नष्ट व्हायचं, तयार व्हायचं, स्थिर व्हायचं, नष्ट व्हायचं. म्हणून जन्माला यायचं, मोठं व्हायचं, मरायचं, जन्माला यायचं, मोठं व्हायचं, मरायचं. हे चालूच आहे का नाही? का बंद झालं आतापर्यंत? का असं आहे कोणी जन्माला आल्यापर्यंत तुम्ही यालाच नाही? ही सतत चालू आहे याच्यामध्ये याच्यात काही बदल होत नाही. आणि हेच खरं मुख्य कारण आहे. हे जगत, हे विश्व, हे तिन्ही जे लोक दिसतात ना आपल्याला, हे त्रैलोक्य जाणवते ना, त्याला हे कारण आहे. या परी जो जगाचा हेतू स्वसत्ता हेतू रहितो सचिदानंदे सदोदितो तो जाण निश्चितो नारायण. पण स्वतः मात्र स्वयंपूर्ण निरहेतुक आहे. पण स्वतः कसा आहे? परिपूर्ण आणि हेतुरहित आहे. त्याच्या ठिकाणी काही हेतू नाही. जो सच्चित आनंद यांनी सर्वदा परिपूर्ण आहे. तो परमात्मा कसा आहे? तो नारायण कसा आहे? सच्चित आनंद असा परिपूर्ण येतो, तोच नारायण होय, असे तू निश्चितपणे जाणून घे. म्हणजे कुणाला सांगितलं आता? कोणी नारायण? असा कोणी काही त्याने आकाराचा सांगितला का? त्याने कोणी असा सांगितला का रूपाचा? नाही. त्यांनी काही सांगितलंय, ज्याच्या अधिष्ठाने हे जगत तयार झालंय, ज्याच्यामुळे हे जगत तयार होतंय, ज्या जगताचे काय होतंय, पालन पोषण होतंय, आणि जग ज्याच्या आधी नष्ट होतंय, तोच हा कोणी? नारायण आहे. त्याचीच ही शक्ती आहे. आणि तोच हा सगळा काही सच्चित आनंद असणारा परिपूर्ण आहे. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला देऊ का परत? सोनं आहे, सोनं. समज एखाद्या सोन्याच्या बिस्किटाचं काय केलं? अलंकार तयार केले. परत ते अलंकार मोडले, परत नवीन दुसरे अलंकार केले, परत ते मोडले, परत दुसरे अलंकार तयार केले. सोन्यामध्ये काही बदल होतो का? तुम्ही किती वेळा अलंकार करा, किती वेळा मोडा, सोनं आहे तसंच आहे. ते काय बदल होतो का? नाही. तो स्वतः निर्गुण असणारा परमात्मा, जो मूळ परमात्मा आहे, जे ब्रह्म आहे, जे सत्वस्तू आहे, जे तत्व आहे, त्या तत्वापासून हे जगत काय होतं? तयार होतं. हे तिन्ही तयार होतं म्हणजे काय होतं? कल्पनेने बरं का. हे सुद्धा मायेचा अंगीकार करतो. काय करतो? मायेचा अंगीकार करतो. आणि हे जगत सगळं तयार होतं. आणि हे तयार झालेलं जगत याचं पालन पोषण करतो आणि नाश करतो. हे सगळं कोणामुळं? त्याच्यामुळे होत असतं. आणि तो मात्र सच्चिदानंद परिपूर्ण आहे. म्हणून ज्याप्रमाणे जेवी सायं प्रतन माध्यान तिन्ही काळी अलिप्त गगन तेवी उत्पत्ती स्थिती प्रलय जाण समान नारायण परमात्मा. ज्याप्रमाणे म्हणले सकाळ, दुपार, संध्याकाळ हे तिन्ही काळात आकाश काय लिप्त होतं का? असं झालं का? आता अंधार पडलाय म्हणजे आकाशाला अंधार झालं, आकाश हे काळं झालं, असं होतं का? दिवस उगवला म्हणजे आता ऊन आणि आकाश तापलं, असं होतं का? नाही ना होत काय. हा, किंवा दुपार झाली म्हणून दुपार झाली तापलंय, आता सकाळ झाली म्हणून थोडंसं आकाशात परत काय झालं? पांढरं, असं होतं? आकाशामध्ये काही परिणाम होत नाही. त्याप्रमाणे नारायण हा परमात्मा उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तिन्ही काळी अलिप्त असतो. म्हणून जरी अलंकार तयार झाला तरी सोन्यात काही परिणाम होत नाही. आणि सोनं अलंकार तयार होण्याच्या आधी सोन्यामध्ये काही परिणाम नव्हता. आणि सोनं अलंकार मोडला तरी सोन्यात काही परिणाम होत नाही. तसा हा परमात्मा जगत तयार होण्याच्या आधी तो तसाच आहे. त्याचा काही परिणाम नाही. जगत झाला म्हणून त्यात काही बदल झाला नाही. आणि जगताचा नाश झाला म्हणून त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही. असा असणारा तो नारायण आहे. इथे लक्षात. उत्पत्ती स्थिती प्रलयांत मनीषी कोण देखे येथ तेची अर्थीचा दृष्टांत स्फुरदार्थ अवधारे. म्हणून हे राजा, तुला असा प्रश्न पडणार आहे, म्हणजे उत्पत्ती स्थिती लय यांचा दृष्टा कोण? म्हणजे यांचा दृष्टा म्हणजे यांना पाहणारा कोण आहे? कोण यांना पाहतो? उत्पत्ती झाली, परत ह्याची स्थिती म्हणजे काय झालं? स्थिर राहिलंय, आणि परत नाश पावलं, ह्यांना पाहणारा कोण आहे? मग मी तुला दृष्टांताने सांगतो, ऐक म्हणले. काय त्याच्याबद्दल तर दृष्टांत देतो म्हणले, ऐक मी. कोण आहे ती? जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती तिने व्यापुनी समाधी ही परती ज्याची साक्षित्वे पुरे स्फुरते तो जाण निश्चिती नारायण. बघा, जागृत अवस्था, स्वप्न अवस्था किंवा झोप या तिन्ही अवस्थांना व्यापून शिवाय समाधीतही जो साक्षी असतो त्याला म्हणायचं नारायण. कोणती? जागृत अवस्था, स्वप्न अवस्था किंवा झोप, हे जे तिन्ही अवस्था, ह्या तिन्ही अवस्थाला व्यापून शिवाय समाधीमध्ये पण तो आहे. समाधी कशाला म्हणायचं? जे समरूप झालाय, आता त्याला भानच नाही तो त्याचा अजिबात. त्या स्थितीमध्ये पण कोण आहे? तोच आहे. म्हणजे आधी पण कोण आहे? तोच आहे. आणि त्या स्थितीमध्ये पण तोच आहे. त्याला म्हणायचं नारायण. जागृतीमध्ये कोणी? नारायण आहे. बरं, आता झोपला, झोपेमध्ये कोण आहे? नारायण आहे. सुषुप्ती अवस्थेमध्ये गेला, तिथं पण कोण आहे? नारायणच आहे. आणि तिन्ही अवस्थेच्या पलीकडे असणारी जी तुरीय अवस्था म्हणा किंवा समाधी अवस्था म्हणा, त्याच्यामध्ये पण कोण आहे? नारायणच आहे. मग ह्या चारही ठिकाणी असणारा जो कोण आहे तो नारायण, त्याला म्हणायचं नारायण. त्याचा साक्षी असणारा, त्यांचा कोण? चारही अवस्थेला साक्षी असणारा नारायण. आपण आता जागे आहे, आता जागे असताना हा आपण जागा आहोत, त्याला साक्षी कोण आहे?
तर परमात्माचे ना. बरं आपण झोपलो, याला साक्षी कोण आहे? परमात्माची. आणि आपण गाढ झोप लागली आपल्याला, त्याला साक्षी कोण आहे? परमात्माची. म्हणून जागृतीचे जाणपण, स्वप्नाचे मिथ्या भान, सुषुप्तीचा साक्षी पूर्ण तो नारायण निश्चित. म्हणून जागृतीतील जाणतेपण, स्वप्नातील मिथ्या गोष्टीचे भान व गाढ झोपेची पूर्ण साक्षीभाव तो नारायणच आहे. सगळ्याचा साक्षी कोण आहे? तो नारायणच आहे. म्हणून एव परमात्मा परमज्योती, आत्मा हृदयस्थ त्रिजगती, त्या ते नारायण म्हणते जाणनिशिती नृपनाथा. म्हणून ह्याप्रमाणे हृदयातील ज्योतिस्वरूप परमात्मा व सर्व भूतांचा अंतरात्मा त्यालाच नारायण म्हणतात. म्हणून प्रत्येकाच्या एरवी म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोणी ज्योतिस्वरूपाने असणारा जो परमात्मा आहे, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जो परमात्मा आहे शिवरूपाने येतो. त्याचं प्रतिबिंब पडलं अंतःकरणामध्ये म्हणून तो जीव झाला का नाही. असा असणारा शिवरूपाने असणारा, जो ज्योतिस्वरूपाने असणारा जो परमात्मा आहे, तो सर्वांचा सगळ्या भूतांचा अंतरात्मा, त्यालाच नारायण म्हणतात. मग आता नारायण कोण झाला सांगा बरं? मग सगळ्या विश्वामध्ये नारायण आहे का नाही? विश्वच नारायण झालाय का नाही? का नारायण त्याच्यामध्ये जाऊन विश्व तयार झालं आणि नारायण तिकडनं आला आणि ते विश्वामध्ये घुसला आणि मग ते विश्व हलायला बोलायला लागला, असं आहे का? नाही, तोच झाला. विश्व तोच झाला, आकारही तोच आहे, उकारही तोच आहे, रूपही तोच आहे. कोण? तो परमात्मा नारायण. ऐशी सांगता ब्रह्मस्फूर्ती, अगम्य वाटेल ब्रह्मप्राप्ती, सहज ब्रह्मे आतुडे हाती, एकती उपपत्ती सांगेन. पण ही ब्रह्मस्थिती मिळणे कठीण आहे. अशी जी स्थिती ना, ह्या स्थितीपर्यंत साधकाला जाणं फार कठीण आहे. असे जर तुला वाटत असेल म्हणून ब्रह्म सहज प्राप्त होईल अशी तुझी युक्ती मी तुला सांगतो. बघा, तसं घाई ह्या स्थितीपर्यंत जाऊ शकत नाही साधक. पण जर एखाद्याची इच्छा असेल, तळमळ असेल जाण्याची, तर सहज कसं त्याच्या ठिकाणी त्याच्या जवळ जायचं, तर तुला सोपं साधन सांगतो. मला अशी स्थिती कशी प्राप्त करून घ्यायची ते सोपं साधन सांगतो. मला पिप्पलायन ऋषी सांगतात. कोण सांगतंय? आपला संवाद कोणाचा चाललाय आता? पिप्पलायन नारायण आणि जनक राजा ह्या दोघांचा चाललेला संवाद वसुदेवाला नारद मुनी सांगतात. आणि एकदा नारद मुनी वसुदेवाला हे सांगत आहेत, ह्या दोघांचा संवाद सांगत आहे. हे कोण सांगतंय? राजा परीक्षिताला शुक मुनी सांगतात. बरोबर, लक्षात आलं का सगळं? म्हणजे कोण कुणाला सांगतंय, कुठं काय चाललं हे आपल्याला मिळत राहतो का नाही. तरी परमात्मा ब्रह्म मूर्ती पूर्ण, तुझे हृदय नांदे आपण, ज्याचे निमन बुद्धी प्राण इंद्रिय जाण वर्तते. म्हणून ते पूर्ण ब्रह्म, तो परमात्मा, तो नारायण तुझ्याच हृदयामध्ये आहे. सोपं साधं सांगतो मला. मग कसं ओळखायचं त्या नारायणाला, त्या परमात्म्याला कसं ओळखायचं? अरे मला ते पूर्ण ब्रह्म आहे. ते कसं आहे? पूर्ण ब्रह्म आहे. असं असणारं पूर्ण ब्रह्म, तोच परमात्मा असणारा, तोच नारायण असणारा कुठं आहे? तो तुझ्या हृदयामध्ये आहे. कुठे शोधेशी रामेश्वर आणि कुठे शोधेशी काशी, हृदयातला देव हृदयात राहिला उपाशी. पुढे म्हणजे आपला अंतःकरणामध्ये हृदयामध्ये असणारा देव आहे, त्याला आपण विसरून गेलो आणि कुठं कुठे फिरतोय आपण? जा रामेश्वरला, जा काशीला का नाही. मग जायचं नाही का? आधी हृदयातला समजून घ्यायचा, त्याला जाणून घ्यायचा, मग आनंद लुटण्यासाठी परत जायचं का? मग फक्त हृदयामध्ये राहिला का आता तो? हृदयामध्ये तर आहेच आहे, पण हृदय असूनही तो कसा आहे? या विश्वात व्याप्त येतो, असं समजून घ्यायचं आणि मग जायचं का नाही. म्हणून काय सांगितलं? म्हणलं हे राजा, तुझा असणारे पूर्ण ब्रह्म आहे, तो असणारा परमात्मा आहे, तो असणारा जो नारायण आहे, तो नारायण तुझ्याच हृदयामध्ये आहे. त्याच्या सत्तेने, बरं का, कोणाच्या हृदयामध्ये असणारा जो नारायण आहे त्याच्या सत्तेने मन, बुद्धी, प्राण, इंद्रिय ही काय करतात? सगळे आपापले कार्य करतात. कोणाच्या सत्तेने? त्या नारायणाच्या सत्तेने. कोण कोण कार्य करतं? मन कोणामुळे पळतं? त्याची सत्ता आहे. कोणाची? त्या नारायणाची, त्या परमात्म्याची सत्ता आहे, म्हणून मन पळतं का नाही. आता इथे मन गेलं तिथं. कोणामुळे पळतं? त्याच्यामुळे. बुद्धी कोणामुळे विचार करते? त्याच्यामुळे. प्राण कोणामुळे चालतो? प्राण म्हणजे कोणता? श्वास आत येतो बाहेर सोडतो का नाही. आतमध्ये 5 प्राण आहेत तसे का नाही. किती प्राण आहे? सगळे 5. पण हे सगळे प्राण कोणामुळे चालतात? त्याच्यामुळे चालतात. आणि इंद्रिय, हात, पाय, कान, नाक, डोळे हे कोणामुळे चालतात? कोणामुळे पाहतात? कोणा कचाले हे शरीर कुणाचे सत्ते, कोण बोलावी तो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. कोणामुळे चाललंय सगळं? त्या नारायणामुळे चाललंय. मग ही सगळे आपापले कार्य करायला लागतात. मग डोळे त्याचं काम करतय, हात त्याचं काम करतय, जीभ तिचं काम करतय, नाक त्याचं काम करतय का नाही. प्रत्येक ज्ञानेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय हे आपापले कार्य करायला लागले. कुणामुळं?
त्या नारायणामुळे. तो जर गेला हे काम करतं का? नाही करत. म्हणून कोणाच्या सत्तेने चालतंय सगळं हे? त्याच्या सत्तेने चालतंय. एवढं समजून घे म्हणले तू, म्हणजे तुला समजन. कुठे आधी कुठं सांगितलं त्यांनी? आता आधी सगळं सांगितलं म्हणलं अरे हा तिन्ही लोकांमध्ये तोच आहे, हा सगळा विश्वास तो झालेला आहे. आता काय सांगितलंय मग तू समजून घ्यायचा. तुला काय करतो? तो असा असणारा जे मन बुद्धीला चालवणार आहे, जो इंद्रियाला चालवणार आहे, जो पूर्ण ब्रह्म आहे, जो परमात्मा आहे, जो नारायण आहे, तो तुझ्याच हृदयामध्ये आहे. मग आधी कुठला पाहिजे? हृदयातला पाहिजे. नयन तेने तेज देखणे, रसना तेने स्वादे चाखो जाणे, श्रवण तेने अवधाने, शब्द ज्ञाने प्रबोधिते. त्याच्याच तेजाने डोळे आकार पाहतात. बघा, त्याचं तेज आहे डोळ्याच्या रूपाने. म्हणून डोळे काय पाहतात? रूप आकार पाहतात. त्याच्याच चवीने रसना चव येते. कुणाच्या? त्याच्या, त्या नारायणाच्या. म्हणून रसना म्हणजे कोण? जीभ चव घेते. आणि कान त्याच्या शक्तीनेच ऐकण्याचे काम करतात. कान सुद्धा कुणामुळे ऐकू येतं? त्याच्यामुळेच ऐकू येतं. त्याने अहंकार अहंभाव, त्यानेचे मनाशी मंतव्य, तिनेशी चित्ताशी चेतव्य, बुद्धी बोधव्य, त्याने ब्रह्मावबोधे. त्याच्यामुळे अहंकार टिकतो. कुणामुळे अहंकार? मी आमकाय, मी तमकाय का नाही, मी शरीरधारी, मी देहधारी, मी आत्मा आहे, मी ब्रह्मरूप आहे, मी ईश्वर आहे का नाही, मी शिष्य आहे का नाही, मी नवरा आहे का नाही, मी बायको आहे, मी आई आहे, मी बाप आहे. हे सगळं कुणामुळे? त्याच्यामुळे. आणि ते गेलं तर म्हणतो का आता? हा, म्हणजेच मन विचार कोणामुळे करतं? त्याच्यामुळे करतं. चित्त चिंतन कोणामुळे करतं? त्याच्यामुळेच करतं. बुद्धी निश्चित अर्थ जाणते कोणामुळे? त्याच्यामुळेच. तेने जडदेह सचेतन, तेनेची कळे मृदू कठीण, तेनेच चरणाच्या ठाई गम, करी करग्रहण त्याची या सत्ता. त्याच्याच मुळे देहाला चेतना मिळते. देहाला चेतना कोणामुळे आली? कारण देह कसा? जड आहे. जड असणारा हा देह, तू चैतन्य म्हणजे काय? चेतना त्याला म्हणजे काय? हलायला लागला, चालायला लागला. कुणाच्या सत्तेमुळे चालायला लागला? तो त्या नारायणाच्या. चाले हे शरीर कुणाचे सत्ते, कोण बोलावीन हरिवीन, देखवी ऐकवी. आपण आताच बघितलं ते प्रमाण का नाही. त्याचेच मृदू किंवा कठीण इत्यादी स्पर्श कळतात. त्वचेला स्पर्श कोणामुळे होतो? मऊ आहे का? कठीण आहे का नाही, कसा आहे? गरम आहे का? थंड आहे? स्पर्श हे कोणामुळे कळतं? त्याच्यामुळे कळतं. पायात चालण्याची, हातात वस्तू घेण्याची किंवा टाकण्याची शक्ती त्या परमात्म्यामुळेच येते. सांगावर मग कोणामुळे होतंय? असा असणार परमात्मा, त्याला आपण विसरून गेलो आणि मी देहालाच आपण सत्य म्हणायला लागलो. आणि मी करतो, मी माझ्यामुळे होतं, मी केलं एवढं काम, हे सगळं मी केलं आणि म्हणून झालं, नाही तर काय नसतं झालं का नाही. माझ्यामुळे हे खाते येतात, उपाशी मेले असते, असा बोलतो हा. म्हणजे कोण? मग आता करणार हाय का? देहाला म्हणतो ना हा मी दे म्हणून, आणि देहाच्या अभिमानाने म्हणतो ना सगळं मी करणार आहे म्हणून. आणि ज्याला ज्ञान झालं तो म्हणेन का मी करणार आहे? का म्हणत नाही तो मी करणार आहे? कारण काय? कारण सगळं परब्रह्मच आहे. इथं दुसरा नाहीच आहे कोणी. आहे का दुसरा कोणी इथं? किती सहज आहे, किती सोपं आहे सांगा ना मला. किती सहज आणि सोपं आहे. पण काय करून ठेवलंय ह्या समाजामध्ये जे आहेत ना, ज्यांनी पद धारण करून बसलेत ना, त्यांनी अवघड करून ठेवलंय सगळं. साधू संतांनी वास्तविक पाहता सोपं करून दिलेलं आहे आपल्याला, पण त्यांनी अवघड केले. तिथपर्यंत कोणाला येऊन देणार काय काय. म्हणून काय करावा? साधू संतांना शरण जावा. जे खरे संत येतं, खरे जे सद्गुरू आहेत त्यांना शरण जावा आणि त्यांच्याकडनं समजून घ्यावा. तरच त्या भक्ताला, त्या शिष्याला, त्या काय होईल, त्या साधकाला ज्ञान होईल. एरवी त्यांच्याशिवाय ज्ञान होणार नाही. म्हणून जर तो आपल्याला तरुण जायचा असेल तर या ठिकाणी आपले भेदच गेला पाहिजे. जोपर्यंत आपला भेद जात नाही तोपर्यंत आपण तरुण जाऊ शकत नाही. भले तू किती का उड्या हाणार, त्याला किती का असते सात्विक भाव त्याला भेद गेला पाहिजे. बुद्धीतला भेद गेला पाहिजे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशव राजे सकळ सिद्धी. काय बुद्धीचं वैभव? की एक नारायणाशिवाय, एक परमात्म्याशिवाय दुसरा इथं कोणी नाहीच आहे. सगळा तोच आहे. दुसरं असं म्हणणे पण शिल्लक राहत नाही. जवळ दुजे जवळ गडे, हा तव संसार भाई जोडे. जोपर्यंत आपल्याला वेगळं वेगळं वागते ना, तोपर्यंत संसाराची भीती आहे आपल्याला. कोणत्या संसाराची? जन्माला यायची आणि मरायची. जन्माला आता आलेलाच आहे, आता मरण्याची भीती. मी मेल नाही पाहिजे. अयो मी मरतो काय नाही, हा मी आता आजारी पडलो, आता मरतो काय नाही मी. कशाची भीती आहे आपल्याला? मरण्याची भीती म्हणजे संसाराची भीती. कशामुळे भीती? मी कोणतरी वेगळा समजतोय ना, मी जन्माला येतोय, मी मरतोय असं समजतोय ना, म्हणून त्याला त्याची भीती आहे. कशामुळे भीती? कारण त्याला काय नाही, त्याला योग्य असं ज्ञान नाही. त्याच्या ठिकाणी त्याच्या बुद्धीमध्ये भेद आहे म्हणून ज्ञान नाही. मग त्याने किती जरी भक्ती करीत असला, काय जरी करत असला, जोपर्यंत भेद जात नाही ना, जोपर्यंत हे ज्ञान होत नाही त्याला, तोपर्यंत त्याचा उद्धार होऊ शकत नाही. किंवा त्या परमात्मा स्वरूपात असणारा जो आनंद आहे, जो परमानंद आहे, त्याला तो मिळू शकत नाही.
येते लक्षात ना. त्याचेनी प्राण परिचरती, त्याचेनी निमिषो अन्मेष स्फूर्ती, त्याच्या आनंद लेश स्थिती, आनंद उपस्थिती भोगिती प्राणी. त्याच्यामुळे श्वास उच्छ्वास चालतो, डोळ्यांची उघडझाप होते, प्राणी विषयांचा आनंद भोगतात. कुणामुळं? त्या परमात्म्यामुळं, त्या नारायणामुळं. एव चाळक एवम चाळुको जो त्रिजगती, जो स्वनंदे नांदे हृदय स्थिती, त्या ते नारायण म्हणते तोच निश्चिती परमात्मा. म्हणून याप्रमाणे त्रिभुवनाचा चालक म्हणजे अख्ख्या विश्वाला चालवणारा, हे तिन्ही भुवनाला चालवणारा, या हृदयामध्ये स्व आनंदाने नांदणारा जो नारायण आहे तोच परमात्मा होय. बघा, म्हणजे तिन्ही जगात, तिन्ही म्हणजे अख्ख्या विश्वाला चालवणारा हा सगळा विश्व त्याच्या सत्तेने चालतं सगळं ना. विश्वामध्ये सगळ्या घडामोडी होते, कुणामुळे होते? त्याच्यामुळे होतात. म्हणजे त्याला चालवणारा, या देहाला चालवणारा, जो हृदयामध्ये जो परमात्मा आहे, जो आनंद प्राप्त करून देणारा, सोनंद आहे आपला, सोनंद स्वरूप असणारा, सदा काही सतचित आनंद असा असणारा जो परमात्मा आहे तोच नारायण आहे. आणि त्यालाच परमात्मा म्हणायचं, त्यालाच ब्रह्म म्हणायचं. मग आता सांगा बरं, असं जर एखाद्याला कळलं तर तू दुःखी होईल का? हा, तू सदा आनंद राहील का? नाही राहील का? नाही. आणि दुसऱ्यामध्ये तू भेद पाहिल का? कुणाची स्तुती करेल का? कुणाची निंदा करेल का? नाही करणार. का नाही करणार? कारण परमात्मा सोडून दुसरं नाहीच कोणी. कुणाची स्तुती करायची, कुणाची निंदा करायची? ज्याचे मन बुद्धी प्राण इंद्रिये विचरते संपूर्ण, तो मनशी ते आदिन हे कल्पंती कदा न घडे. म्हणून आता असा जो सर्वांना चालना देणारा आहे तो इंद्रिय इत्यादींच्या अधीन आहे, असं जर तू म्हणशील तर ती कल्पंती घडणे शक्य नाही. बघा आता हे काय सांगतात, बघा काय म्हणतो, बरं सांगतो तुम्हाला. बघा आता असा सर्वांना चालना देणारा जो परमात्मा आहे, सगळ्याला चालना देणारा, बरं का, चालवणारा, सगळ्याला चालवणारा असा जो असणारा परमात्मा आहे तो इंद्रिय इत्यादीच्या अधीन आहे, असं जर तू म्हणाला तर कल्पंतेही तसे घडणे शक्य नाही. होऊ शकतं का असं? एखादी बॅटरीवरची गाडी असते, बघा, गाडी बॅटरीवरची सेलवरची गाडी असते, आणि शेल जर टाकलं तर ती गाडी चालते. पण ती जर गाडी म्हणली मी माझ्या सामर्थ्यावर चालते, शेलची मला गरज नाही, काही होईल का तसं? चालेल का ती गाडी? तसं हे परमात्म्या स्वरूप, परमात्म्याच्या शक्तीवर चाललेलं आहे. देह जड आहे, हा जड असणार, हा देह त्याच्या शक्तीवर चाललाय. आणि हा जर म्हणला काय की नाही मला त्याची गरज नाही, मी स्वयंपूर्ण आहे, माझा मी चालेल, शक्य आहे का ती? अशी मी म्हणणार किती गेले? नाही गेले का? की मी रावणासारखे भले भले गेले. हा, हिरण्यकशिपू ना काय, हा, मीच देवे, मीच देवे, हा, मीच देव म्हणायचा. प्रल्हाद म्हणायचा, ओ पिताश्री तुम्ही नाही देव, हा, तुम्ही काय नाही देव नाही, तुम्ही राजे जरूर आहात पण तुम्ही देव नाही. नाही म्हणायचं, मी देवी, माझे मंदिर बांधा, हा, विष्णूची मूर्ती सगळ्या हातून काढून टाका, काय म्हणा, गेला का नाही देव? पण असं मी म्हणणार आहे. मग आपण देव नाहीत का? आपण देव आहे, पण कोण आहेत आपण? ब्रह्मस्वरूपाने आहोत आपण, आणि सगळ्या ठिकाणी आपणच येतं. हा भाऊ पाहिजे ना. पण देहाला जर देव म्हणलं तर, म्हणून ते जानपणे जाणो ज्याशी, ते जाणावे त्याचे ज्ञानशी, त्या ते ज्ञातेपण ज्ञानाशी, स्वरूपाशी रिगुण आहे. तू ज्ञाता म्हणून वेगळा होऊन त्याला जाणण्याचा प्रयत्न करतो. काय होतो? तू वेगळा होतो, म्हणजे तू जाणणारा, आणि ज्याला जाणायचं तो परमात्मा आहे असं तू वेगळा होऊन त्याला पाहतोस, तेव्हाच ते जाणण्यानेच तू विसरतोस. बघा, आणि ते त्याला जाणायला गेल्यानंतर, त्याला जाणत असताना तुला माझं विसरून जातोस. कारण स्वरूपामध्ये ज्ञातेपणाचा ज्ञानाचा प्रवेश होत नाही. कारण जे स्वरूप आहे, स्वरूपामध्ये ज्ञातेपणा म्हणजे जाणणारा आणि जाणीवेचा दोन्हीचा प्रवेश राहत नाही. कारण त्याची खूप होतं. जोपर्यंत मीठ म्हणून वेगळं आहे तोपर्यंत ती मीठ आहे आणि ते पाणी आहे. पण एकदा का ते मीठ पाण्यामध्ये पडलं तर परत मी मीठ होतो म्हणून सांगायला राहिलं नाही, आणि मी आधी मीठ होतो ना आता पाणी झालो हे सांगायला राहिलं नाही. राहिलं का? तसं जोपर्यंत वेगळा आहे ना तोपर्यंत म्हणणार हा मी कोणतरी जीव आहे, मला त्या परमात्म्याला जाणून घ्यायचंय, मी कोणीतरी जीव आहे त्या मला परमात्म्याला जाणून घ्यायचंय, असं कुठपर्यंत वेगळं आहे तोपर्यंत. पण एकदाशी त्याला जाणायला गेल्यानंतर जाणता 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 त्याला जाणला की हा वेगळा राहिला का? म्हणले एक दिवस काय म्हणले, सोनं म्हणले, हे सोनं काय? अलंकार, सोन्याचा अलंकार आहे. आणि ते काय म्हणलं, हे सोनं काय? सोनं काय? म्हणून सोन्याचा शोध घ्यायला गेला अलंकार. ज्या दिवशी त्याला कळलं अलंकार ही सोनं आहे, त्या दिवशी ते वेगळं राहिलं का? सांगा बरं. आता राहिलं का? नाही राहिलं ना. तसं आहे म्हणले.
म्हणून जाणीव आणि नेणीव हे सोडून सर्व भाव, जे उपजे सद्भाव ते ब्रह्म स्वयमेव पावे. जे म्हणून जाणीव आणि नेणीव हे भाव सोडून जो सद्भाव, जेव्हा सद्भाव ब्रह्मसत्य आहे असा भाव उपजतो, तेव्हा असत्य असे स्वयमेव ब्रह्मच असते. बघा, जेव्हा असा ब्रह्म भाव उद्भवतो ना, उपजतो, तयार होतो, तेव्हाच काय होतं, हे सगळं मी स्वयंमेव तो असताना ब्रह्म मीच आहे असा भाव तयार होतो. कधी? जाणीव नेणीव भगवंता नाही, हरी उच्चाराने पाही मोक्ष सदा. कधी? आता जाणीव गेली, जाणणारा गेला आणि समजून घेणारा गेला, का शिल्लकच राहिलं नाही, तेव्हा त्याला कळतं, अरे ते ब्रह्म मीच आहे. आतापर्यंत मी बाहेर शोधायचो, मग आता कळलं मला काय ते मीच आहे म्हणून. आणि मी माझ्या पुरतो नाही, सगळा व्यापक मीच सगळीकडे नाटलेलो, सगळ्या ठिकाणी ह्या चराचरामध्ये नाटलेला कोण आहे? मीच आहे असा भाव त्या ठिकाणी तयार होतो, असं त्याला समजतं. आणि हाच खरा बुद्धी निश्चय आहे. म्हणून अजून आता पुढे काय सांगते ते आपण उद्या पाहू. आपण इथंच थांबू. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञान